नमस्कार. मेरीगोल्ड सीझनल प्लांटेशन सिरीजच्या 9व्या एपिसोडमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार. मी आज खूप खुश आहे कारण आपण पहिल्या एपिसोड पासून आपले ऑडियन्स पण आपल्याला बघत आहेत की आपण एवढंच असताना रोप लावलेलं, लागण झालेली. आज लागण झाल्यापासून कितवा दिवस आहे? आज रोपांची लागण झाल्यापासून आज 46वा दिवस आणि 46व्या दिवशी आज आपल्या सगळ्या रोपांना मस्त छोट्या छोट्या कळ्या लागलेल्या आहेत आणि त्या कळ्या इतक्या छान दिसतात कारण सलग सगळ्या प्लॉटवर सगळ्या अशा एकत्र उभ्या राहिलेल्या आहेत, त्यामुळे प्लॉट खूप आपला सुंदर दिसतोय. आजच्या दिवशी आपल्या प्लॉटवर कोणती कामं चालू आहेत? आज एक स्पेशल फवारणी घ्यायचं काम चालू आहे. स्पेशल फवारणी म्हणजे त्या फवारणीमध्ये तुम्ही काय काय वापरणार आहात? त्यामध्ये आपण एक बुरशीनाशक घेतलेलं आहे, जे की एक कॅब्रेटॉप नावाचं बुरशीनाशक आहे. त्यामध्ये मेथिराम 55% आणि पायरेक्लोस्ट्रोबिन आहे ते 5% WG फॉर्म मध्ये, जे कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक फंजीसाइड आहे, जे आपल्या पानांच्या आतमध्ये जाऊन आंतरप्रवाही काम करतं. असं एक टॉप क्वालिटीचं बुरशीनाशक म्हणता येईल त्याला. त्याचबरोबर बायोआर 303 दमन कंपनीचं आपण टॉनिक म्हणून एक वापरतो आणि कीटकनाशक म्हणून पण वापरतो. त्याच्यानंतर 10,000 PPM चा आपण नीम ऑइल वापरत आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज संपूर्ण झाडांना आपल्या छोट्या छोट्या कळ्या आलेल्या आहेत, तर नक्कीच त्यामध्ये अळीचा प्रादुर्भाव जास्त असतो. अळी ही कळीमध्ये जाऊन संपूर्ण आतील जो गाभा असतो आपल्या फुलाचा तो खाण्याचं काम करते. तर त्यासाठी एक स्पेशल फवारणी म्हणायचं झालं तर मॅनकाइंड कंपनीचं आपल्या इमॅडिड नावाचं जे औषध आहे, त्यामध्ये इमॅमेक्टिन बेन्झॉइड एक 5% मधलं हे एक सर्वात महत्वाचा घटक असतो. तर याची फवारणी करण्याचं काम चालू आहे आज. तर हे औषध असं आहे की जी कळीमध्ये जी अळी असते ती संपूर्णपणे त्याचा नायनाट करण्याचं ती काम करते. इमॅमेक्टिन बेन्झॉइड नावाचा घटक. बरोबर. आता काय होतं की आपण फुल झाडं तर लावतो, आपण भरपूर उत्पन्न तर आपल्याला हवंच असतं, पण कळीतच जर अळी झाली आणि ती कळीच अळीने पूर्ण खाऊन घेतली तर मग फायदाच नाही. आणि हे जे आता आपल्याला जे बर्ड्स दिसत आहेत सर, हे पहिले बर्ड आहेत त्याला आपण काय म्हणतो? मदरबर्ड म्हटलं जातं. तर कारण त्याचं असं की पाठीमागच्या फवारणीमध्ये आपण 13-40-13 जास्त कळ्या लावण्यासाठी त्याचा आपण फवारणी घेतली होती. तर या टायमिंगला आपण 13-0-45 घेतलेला आहे. कळ्यांची एकसारखी वाढ व्हावी, त्याचबरोबर कळीमध्ये थोडासा कडकपणा असावा आणि आपलं फुल हे सुबक आणि छान दिसण्यासाठी आज 13-0-45 असणार आहे त्यामध्ये. आता सर माझा अजून एक दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी की आपण ही फवारणी तर घेतोय, तुम्ही ह्या सगळ्याबद्दल खूप छान माहिती ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स सहित तुम्ही सगळ्यांना सांगितली, पण हे फवारणी घ्यायच्या मागचं कारण काय? या मागचं कारण की आपण आता एक कळीवरती आपलं झाड दिसतंय, एक 8 ते 10 दिवसामध्ये आपण प्लेसिंग साठी झाड हे नेणार आहोत. तर त्याच्या आधी ही फवारणी करण्याचं काम चालू आहे. त्यानंतर जसं की प्लेसिंग आपण वेगवेगळ्या ठिकाणी करणार आहोत, तर अशी फवारणी करणं शक्य नसणार आहे, त्यामुळं ही फवारणी घेण्याचं काम चालू आहे. ओके. आणि ही जी तुम्ही आळी म्हणताय ती कायम कळी तयार झाली कीच येते ना? आळ्या भरपूर प्रकारच्या असतात. पानांवरती समजा नाग आळी असते, उंट आळी असते. तर यामध्ये जी आळी असते ही आपल्या फुलाच्या कळीमध्ये तयार होती. या कळीमध्येच अंडी घालते आणि कळीमधून जो आतील भाग असतो ती पोखरून काढते. तर त्यामुळे होतं असं की आपल्या फुलाला जो सुबक आकार असतो तो भेटत नाही, मग फुल कुठेतरी वाकडं तिकडे येतं. तर यासाठी इमॅमेक्टिन बेन्झॉइड नावाचं घटक आपण वापरतोय. यामध्ये हे औषध जर वापरलं तर संपूर्ण या अशा आळीचा नायनाट होतो आणि आपल्याला चांगलं उत्पन्न येण्यासाठी फार अशी मदत होते. ओके. तर हे फक्त झेंडूमध्ये कळीसाठी वापरू शकतो की इतर कुठलेही आपण उत्पन्न घेतो त्या फुलांमध्ये? बरोबर, खूपच छान प्रश्न आहे. तर ही जी आळी असते, ज्यावेळेस कळीचा आपलं फुल फुलण्याचा ज्यावेळेस आपला टायमिंग असतो, तर त्यामध्ये आपल्या सीझनल लँडस्केपिंग मध्ये आता आपण पुढे दाखवणार आहोत झिनिया आहे आपल्या, ज्यामध्ये आपलं संपूर्ण असं मोठ्या प्रकारचं फुल होतं. तर गलांडा आहे, शेवंती आहे, असे जे काय आपले फ्लॉवर्स येतात तर त्यामध्ये असं होतं. ओके. म्हणजे इमॅमेक्टिन बेन्झोएट फक्त झेंडूसाठीच नाही, तर आपले जे काही शेतकरी मित्र असतील त्यांनी जर काही वेगळं काही लावलं असेल, शेवंती म्हणा, अस्टर म्हणा, तर त्यासाठी पण ह्याची फवारणी तुम्ही घेतली तर अति उत्तम, म्हणजे तुमची यील्ड असेल, तुमची फुलं सुरुवातीच्याच काळात काही त्यांना अळीचा प्रादुर्भाव होणार नाही. त्यामुळे म्हणजे हे खरंच खूप सुंदर औषध आहे आणि ते तुम्ही आम्हाला सांगितलं.
सर आत्ता आपण मागच्या काही एपिसोड्स पासून सगळं आपण बघत होतो कसं आपलं झाड एवढ्याचं एवढं प्रत्येक साईज प्रमाणे आपण सगळी झाडं बघितली. तर आजच्या दिवशी आपलं झाड कसं दिसतंय नक्की, त्याला किती कळ्या लागल्यात, कसं डेऱ्या झालंय, हे सगळं तुम्ही आम्हाला म्हणजे आमच्या ऑडियन्सला दाखवाल का? होय, नक्कीच. तर हे आपलं एक रोप सर आपल्याला दाखवतायत की किती त्याला डेरा आलेला आहे, किती छान कळ्या आलेल्या आहेत. तुम्ही ह्या रोपाबद्दल काहीतरी सांगा. पाठीमागच्या वेळेस आपण ज्यावेळेस 10 दिवसाच्या पाठीमाग ऑडियन्सला आपण ज्यावेळेस रोप दाखवलं होते, तर तेव्हा नुकत्याच कळ्या येत होत्या. तर आता आपण पाहू शकता की या झाडाला जवळजवळ एक 20 ते 25 कळ्या आपल्याला दिसत आहेत. फारच छान असं रोपाची वाढ झालेली आहे, संपूर्ण डेरा झालेला आहे. खूप सुंदर दिसते. ही ऑरेंज कलरची व्हरायटी आहे, ऑरेंज कलर फ्लावर आहे ह्याला. आणि असंच आपल्याकडे येल्लो पण आहे आणि अख्खा प्लॉट आपला असाच दिसतोय बरं का. हे सगळा अख्खा डेरा, त्या प्रत्येक फुटव्याला एक एक कळी. तर तुम्ही इमॅजिन करू शकता जेव्हा आपण ह्याला प्लेसिंग करणार आहोत, हे आपण स्पेशली फ्लावरिंग म्हणजे देखाव्यासाठी आपण सीझनल लँडस्केपिंग करत असतो. त्यामुळे आपल्याला फ्लावर हे भरपूर प्रमाणात एखाद्या झाडाला हवे असतात आणि पिशवीत हे करणं शक्य होत नाही एवढ्या प्रमाणात. त्या मनाने झाड इतकंच छान आहे. तुम्ही जर विचार केला पुढे जाऊन या प्रत्येक फुटव्याला जेव्हा फुलं येतील तेव्हा किती सुबक आणि सुंदर असं हे झाड दिसणार आहे. मस्तच आहे सर झाड. आत्ता सर जे आपण आत्ता तुम्ही जी फवारणी आम्हाला सांगितली ती फवारणी मध्ये आपण काय काय जे तुम्ही जी नावं आम्हाला ऑडियन्सला सांगितली ते मिक्सचर तो तयार करताना, पंप तयार करताना तुम्ही आम्हाला दाखवाल का? होय. हे इमॅनिड आहे. इमॅमॅक्टिन बेन्झोइड नावाचं ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट ह्यामध्ये असतं. हे असं शेवसारखं औषध दिसतं. इन्सेक्टिसाइड आहे. 7 ग्राम प्रतिपंप आपण ह्याचा वापर करणार आहोत. दुसरं आहे 13-045. हे कळी ताठ ठेवण्यासाठी, म्हणजे जी कळी अशी वाकते ती सरळ राहते, ह्यामुळे 30 ग्राम प्रतिपंप ह्याचा वापर करतो. तिसरं आहे कॅब्रिओ टॉप. हे सिस्टमिक फंजिसाइड आहे. 30 ग्राम प्रतिपंप ह्याचा आपण वापर करतो आणि हे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये आहे. त्यानंतर पुढे घेत आहोत आपण नीम ऑइल 10,000 ppmचं 30 ml प्रतिपंप असा ह्याचा आपण वापर करणार आहोत. त्यानंतर दमन कंपनीचं बायोआर 303 हे ॲज अ बायोस्टिम्युलंट ह्याचा आपण वापर करतो. 15 ml प्रतिपंप. आणि त्यानंतर थोडंसं स्टिकर 5 ते 7 ml आपण घेणार आहोत. अशा प्रकारे हे पूर्ण मिक्सचर आपलं तयार झालेलं आहे आणि हे एका पंपाचं औषध आपण तयार करून घेतलेलं आहे. बघितलं आपल्या प्लॉटवर कशी फवारणी चालू आहे ते. सरांनी एक पंप सुद्धा आपल्याला तयार करून दाखवलं की किती प्रमाणात आपण काय काय औषधं घ्यायची आहेत ती. सर मला एक प्रश्न होता की आपण आता ही फवारणी घेतल्यानंतर किती दिवसाने हे झाड आहे ते शिफ्ट करणार आहोत? एक 7 ते 8 दिवस लागतील शिफ्ट करण्यासाठी. ओके, 7 ते 8 दिवसांनी आपण ह्याला शिफ्ट करणार आहोत. आणि जेव्हा सर ह्याचं फूल अख्खं तयार होईल त्यानंतर ते फूल किती दिवस झाडावर राहतं? ते एक 10 ते 15 दिवस आपल्या झाडावरती व्यवस्थितपणे राहू शकतो. ओके, म्हणजे किती बघा ते फूल आपलं तसंच्या तसं राहणार आहे आणि आपल्याला डिझाईन्स पण आपल्याला खूप सुंदर प्रकारे दिसणार आहेत. तुम्ही ह्या सगळ्याशी संलग्न राहण्यासाठी आमचे व्हिडिओ बघत राहा, कारण पुढच्या वेळेस आपण प्लेसिंग केल्यानंतर आपला झेंडू कसा दिसतोय, फुलं पूर्ण तयार झाल्यावर आपला झेंडू कसा दिसतोय ते आम्ही नक्की तुम्हाला दाखवू. आपले व्हिडिओ तुम्ही बघता, नक्कीच ते तुम्हाला आवडत असतील. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब
आणि शेअर नक्कीच करा. आणि कमेंट करा. तुम्हाला काहीही शंका असतील ते कमेंट करून आम्हाला सांगा. आम्ही त्याची उत्तरं नक्कीच देऊ. आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन येत्या व्हिडिओशी तुम्ही कायम अपडेटेड राहाल. धन्यवाद.